खालीपर्यंत सगळीकडे तेल लावून घ्यायचं, जास्त प्रमाणात तेल लावायचं. तुमच्या घरच्या आता जवळ असल्यामुळे हे 1-2 वेळा मसाज करून घ्या. ठीक आहे, जायच्या आधी मसाज गरजेचा आहे. आपण बघू एक संध्याकाळी वगैरे आपल्याला हे झालं तर घेऊया. पहिला असं पद्धतीने तेल लावून घ्या, भरपूर तेल लावायचं. तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं. तेल हे गेल्यानंतर कधी बी मसाज करताना जे पार्ट आहेत आता जे हे ह्यानं हे करायचं, वरच्या साईडला प्रेस करायचं. हे बघा वरच्या साईडला कायम आपलं जे रक्त हे आहे वरती हे करायचं. ते मसाल हे ते वर असं ते खालच्या साईडला ओढायचं नाही. ठीक आहे, आपण काय करतो नॉर्मली असं असं हे करतो, हे नाही करायचं. कधी बी वरच्या साईडलाच करायचं. परत दुसरा हात घ्यायचा वरच्या साईडला, परत दुसऱ्या वरच्या साईडला टेन्शन करायचं. काय पहिला इझी करून घ्यायचं. हे बघा ह्याच्यात काय आहे, 3 पार्ट मध्ये असते. ही आउटर साईड नाही एकदा, त्यानंतर ही मधली आणि इकडं ही आतली, या 3 ह्याच्यात मध्ये मसाज करायचा. ठीक आहे, आणि कसं आहे मसाज जेवढा तुम्ही हे आता हे असं वरच्या वर करताना आपण ना की खालच्या ह्याला आत जे मसल असतात त्यांच्यापर्यंत आपली ताकद पोहोचत नाही आणि जास्त टाईटनेस किंवा लॅक्टिक त्या मसल मध्ये साचलेलं असते. तर तुम्हाला हे करताना पूर्ण डीप पूर्ण ताकद लावायची आतमध्ये, आतपर्यंत मसल मध्ये हे गेलं पाहिजे. समोरच्याला थोडं पेन होईल. जेवढं तुम्ही ताकद लावून कराल तेवढं आपल्या मसलला हे होईल. हे व्यवस्थित प्रेस करताना कधी वरच्या साईडलाच करायचं. आणि तुम्हाला इंजुरी फ्री जर हे करायचं असलं तर मसाज हे पाहिजे. जर लॅक्टिक बिक्टिक राहिलं तर मग तुम्हाला इंजुरी येणार. ठीक आहे, मसल मध्ये जेवढा पेन असतो ना, जेवढं पेन आहे याचा अर्थ तेवढं टेन्स आहे, तेवढं लॅक्टिक आहे, तेवढं हे आहे. आपले 2 उद्देश मसल मध्ये ठेवायचे, एक तर डीप आतले मसल आणि दुसरा मसल आपला उद्देश म्हणजे काय, तेल मुरवायचं. तेल मुरवायसाठी प्रत्येक वेळेस दाबतच राहायचं नाही, दाखवत लावून नुसतं दाबतच राहायचं नाही, तेल बी आपल्याला मुरवायचं आहे. ठीक आहे, पूर्ण हे जेवढं आपल्याला ह्या अंगठ्या ज्या आहे ना इकडून साईडला हे जेवढे मसलचे हे आहेत तेवढं हे करून घ्यायचं. तेल लावा भरपूर. जेवढं तेल तुम्ही बॉडीमध्ये मुरवाल तेवढं चांगलं आहे. आम्ही आता बघत होतो इथं आता मग तेलाच्या बॉटल वगैरे भेटल्या असतं तर केलं असतं सगळ्यांचं एकसाथ. जर तुमच्याकडे टाइम असेल तर आज घेऊया. मग ते एक 9 वाजेपर्यंत थांबा, दुकान उघडले की बॉटल आणूया आणि मसाज सगळ्यांचा करून जावं. ठीक आहे, हे बघा आता अनेकदा काय करायचं, तिथनं एकदा पूर्ण आपल्या अंगठ्या ताकद जास्त लागायसाठी काय नवीन आता माझ्या अंगठ्यामध्ये मसाज करून वगैरे ताकद आलेली आहे. तर नवीन ताकद आपली लागत नाही. काय करायचं, अंगठा ठेवायचा, हा हात इथनं प्रेस करायचा आणि हे बघा पूर्ण इथून ताकद लावायची. ठीक आहे, हा एक साईडनं झाला. त्यानंतर हा मधनं घ्यायचा, असा खालून बसून धरायचं आणि हे प्रेस करत वर 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 आणायचं. ठीक आहे, त्यानंतर इकडून आतून अशा पद्धतीनं करायचा मसाज. ठीक आहे, समोरच्याला जेवढं पेन हे मसल तुमचं त्याने जे हाताला लागते तिथं हे घट्ट नाही लागलं पाहिजे. मसल जेवढं तुमचं रिलॅक्स असतील तेवढं तुम्ही चांगलं पळतायचा, तेवढी बॉडी टाईट होत नाही. आपलं काय असतंय, सगळ्यांची समज असते की जेवढं घट होईल तेवढी ताकद बनली. काय घट बनलं म्हणजे ते टाईट झालंय. मग टाईटनेस जेव्हा जास्त होतो त्यावेळेस काय, आता बऱ्याच पोरांना अँकलच्या वगैरे इंजुरी येतात. काय येतात, जेव्हा तुमचा हा मसल रिलॅक्स असेल त्याच्या हा मग टाईट झाला की हा ताकद घ्यायला सोडतोय आणि सगळा मग सीनवर लोड होतोय, इकडे अँकलवर लोड होतोय. मग तुम्ही पहिला काय करायचं आहे, ह्याला रिलॅक्स ठेवायचं आहे. ह्याला रिलॅक्स ठेवला की ह्यो बॉडीचं बरोबर तुमचं हे करेल. ठीक आहे, काप्स म्हणजे रनरचं हृदय म्हटलं जाते. ठीक आहे, बाकीचं सगळं ठीक आहे, तर काप्स कायम रिलॅक्स पाहिजेत.
हे आपलं पळायचं मेन म्हणजे हृदय वरती एक असतं आणि हे काप्स मध्ये एक असतं. रनरांचं हृदय काप्स मध्ये असते. जेवढा काप्स आपला स्ट्रॉंग आहे तेवढा आपण चांगलं पळणार आहे. ठीक आहे. तर काप्सची कायम म्हणजे मसल रिलॅक्स राहील याची काळजी घ्या. आता भरती आहे समोर, तेल मुरवून घ्यायचं. त्यानंतर वरच्या साईडला कायम लक्षात ठेवा, बसाच्या वेळेस आपला हे आहे ना, तो वरच्या साईडलाच करायचा. आपला कायम वरतीच करायचा. आपल्याला हाताला बरोबर फील होतात मसल. ठीक आहे. आणि डायरेक्ट ताकद लावायला चालू करायची नाही. पहिला जरा जरा तेल हे करून हलका हलका वरती हे करून त्यानंतर त्याला थोडं प्रेस तेवढ्या लेवलला हे करून घ्यायचं आणि नंतर मग ताकद लावायची. तीन ह्याच्यामध्ये ह्याचं बी आहे. या आउटर साईडनं एक असं, त्यानंतर इथं मध्ये एक हॅमस्ट्रिंगचा हा, आणि त्यानंतर आतल्या साईडला करताना हे या पद्धतीनं करा असं. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, मेन फोकस काय आहे की मसाज करताना हाताला मसल लागते. तो मसल घट्ट नाही लागत, म्हणजे घट्ट जिथं लागतंय ते आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. हे मसाजचा आपला उद्देश ठेवायचा. ठीक आहे. मग आपल्याला जाणून येते कुठला मसल टाईट आहे, कुठला काय आहे, हे आपल्याला मसाज करताना जाणून येतं. जिथं घट लागेल ते टाईट आहे. ठीक आहे. ताकद लावायची असेल, अंगठा असा ठेवायचा इथं, रिलॅक्स अंगठा असा सोडायचा, हे करायचा, इथनं प्रेस करायचा आणि हे वरती 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 ताकद लावायची. ठीक आहे. हा झाला हॅमस्ट्रिंगचा. त्यानंतर अनेक सगळ्यात महत्वाचा जो मसाज आहे, पाय अडवतो एका साईडला. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. काय होतं, आपण बाकी पार्टचं तर स्ट्रेचिंग वगैरे तर करू शकतो, तर ह्या पार्टचं जे आयटी बँड आहे, इव्हॉल्युटिव्ह बँड, ह्याचं आपल्याला काय स्ट्रेचिंग करता येत नाही किंवा आणि ह्याच्यावर पण बराच लोड राहतो. तर हे रिलॅक्स करायसाठी आपल्याला हा मसाज म्हणजे ज्यांच्या नी पेनचे प्रॉब्लेम आहेत ना, बऱ्यापैकी जे तुम्ही म्हणताय माझं इथं पेन व्हायला लागलंय गुडघ्याच्या साईडला, तर ते पेनचं कारण राहतंय हे. ठीक आहे. मग हे आपल्याला रिलॅक्स करून घ्यायचं आहे. मसल मध्ये जेवढं होईल तेवढं तेल मुरवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. हे बघा, आता तुम्हाला एकच जाणवून येईल की हा मसल याचा जास्त टाईट आहे. ज्यावेळेस इथं प्रेस करणार आहे त्यावेळेस जास्त त्रास होणार आहे. म्हणजे आपल्या हाताला लागतं. आता इकडचा मसल एवढा त्याच्या हाताला टाईट लागला नाही, कारण हा भयंकर टाईट आहे त्याचा. काल रोड रेस वगैरे पळालाय, त्यामुळं रोडला जास्त करून ह्याचा टाईटनेस हे येतोय. आता हा इतका टाईट आहे की त्याला भयंकर पेन जाणवत असेल. हे आपल्याला कळतं मसाज करताना, कुठला मसल टाईट आहे आणि कुठला आहे. आता याचा काप्स टाईट होता आणि हा इव्हॉल्युटिव्ह बँड टाईट आहे. जवळ आहे थोडं, हा पार्ट एक रिलॅक्स करून घ्या. ठीक आहे. चांगला वरच्या साईडला करायचं आहे. हे एवढं टाईटनेस आहे त्यामुळे पेन व्हायला लागलाय. पूर्ण हाताला लागतं. हे बघा, तुम्हाला बी दिसत असेल वरनं हा किती मसल टाईट आहे. त्याचं स्ट्रेचिंग वगैरे काय जास्त नसल्यामुळं हा मसल कायम टाईट राहतो आणि मग नीच्या वगैरे इंजुरी येतात. त्यामुळं हा मसलचं थोडं हे करत राहा. ठीक आहे. हा एक झाला. आणि त्यानंतर ग्लूट्सला एक तेल लावून एक मसाज करत राहा. ठीक आहे. इथं बी तेल लावायचा आणि चांगला इथला मसाज करून घ्यायचं. मेन झाले काप्स, हॅमस्ट्रिंग, साईड हे आणि
इथं त्यानंतर सरळ घुसवून समोरून जाते. समोरचा हा एक पार्ट हातून मेन. ठीक आहे. गुडघ्याला वगैरे काय करा, जेवढं तुमच्या शरीरात तेल मुरल ना तेवढं मसल रिलॅक्स होतात. त्यामुळे जरा गुडघ्याचे ह्याच्यात आपलं तेल थोडं मुरू देत आहे, यासाठी जरा तिथं मुवमेंट करत राहायचं अशा हाताच्या वर इकडे खालीवर वगैरे, खालीवर साईडला. त्यानंतर सर्कलमध्ये करायच्या ह्या मुवमेंट. त्यानंतर ह्या जे हातचे आहेत त्यातनं ह्या पद्धतीनं असं हे खाली ह्या पद्धतीनं. ठीक आहे. हे सीनचं तेल मुरवायचा एक आपला उद्देश आहे. तेल बी मुरून घ्यायचं. गुडघ्याच्या इथं काय ताकद बिकत काय लावायची नाही, काय हे करायचं ना, फक्त तिथं थोडा वेळ हे करत राहायचं मसाज, म्हणजे तेल वगैरे मुरला असतं या पद्धतीनं. त्यानंतर पाय सरळ करा. आणि हा एक पार्ट असतो जो बऱ्यापैकी आपल्या रनिंग मध्ये वर्किंग होत असतो आणि टाईट होत असतो. तर हा पार्ट इथून असा होतो बघा, इथून स्टार्ट. इथून आता हा पार्ट एवढा टाईट नाही आहे. आपल्याला हाताला लागूनच येते कुठला पार्ट टाईट आहे, काय टाईट आहे. इथं जरा टाईट आहे, इथं टाईट आहे, तिथं त्याला पेन होतं. समोरून अशा पद्धतीनं ते मसाज आहे. ठीक आहे. एवढा जरी तुम्ही मसाज केलाचा तरी चांगल्या पद्धतीनं बॉडी रिकवर होईल. मसाजचा रोल आहे, महत्वाचा रोल आहे बरं का. ज्या पद्धतीने तुम्ही प्रोटीन वगैरे खाऊन रिकव्हरी करताय त्या पद्धतीनं हे बी एक नेसेसरी गोष्ट आहे. आठवड्यात ना आता भरतीच्या आधी तुमचे 1-2 मसाज झाले तर तुम्हाला सांगतो मी 7 ते 10 सेकंदाचा तुमचा टायमिंग मध्ये मसाजमुळे फरक पडणार आहे, फक्त मसाजमुळे. जर ज्याला आपले वरचे सेकंद तोडायचे 7 ते 10 सेकंद, तर त्यांनी जायच्या आधी 1-2 वेळा मसाज करा. ठीक आहे. आज एक करा मसाज सगळ्यांनी. ठीक आहे. जर तुम्हाला टाइम असेल तर थांबा इथं माझ्या याच्या खाली, मी बी थांबतो. तेलाच्या बॉटल आणूया सगळ्यांनी. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे करून घ्या. आणताय मग तेलाच्या बॉटल घेऊन या. चला.